नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी लोकांची गर्दी झाल्यामुळे दुर्घटना, तर रेल्वेकडून घटनेचा चौकशीसाठी समिती। दिल्ली चेंगराचेंगरीमधील मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत, गंभीर जखमींना 2.5 लाखांची तर किरकोळ जखमींना 1 लाखांची मदत जाहीर। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर। नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना अजित पवारांच्या दौऱ्याकडे लक्ष। सलग तिसऱ्या दिवशी महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा नाशिक दौरा ठरतोय चर्चेचा विषय। वाल्मिक कराड कोठडीमध्ये असलेल्या बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार। पोलीस अधीक्षकांची टीम सोमवारी आढावा घेणार। एसआयटीच्या सूचनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय। अभिनेते राहुल सोलापूरकर मावळमध्ये आल्यास काळं फासणार। देहू रोड शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळाचा इशारा। पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे जीबीएसची लागण होत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान। कच्चा मांस खाल्ल्यामुळे जीबीएसची लागण होत असल्याची अजित पवारांची माहिती। न्यू इंडिया बँक अनियमितता प्रकरणातील आरोपी हितेश मेहताला कोर्टामध्ये हजर करणार। हितेश मेहतावर 122 कोटींचा अपहार केल्याचा आरोप।